न्यूज 29 महाराष्ट्र. न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी. पेसा क्षेत्रातील 17,000 शिक्षक पदे भरण्यासाठी ट्रायबल फोरम आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. राज्यातील 13 आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये शिक्षणाची गंगा पोहोचवण्यात सरकारी अनास्था अडसर ठरत असून पेसा क्षेत्रातील शिक्षकांची तब्बल 17,000 पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रिक्त पदांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याने ही पदे तातडीने भरण्याची आग्रही मागणी ट्रायबल फोरमने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे. शिक्षण आयुक्त पुणे यांच्या अहवालातून ही आकडेवारी उघड झाली असून 2022 ते 23 च्या संच मान्यतेनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातील 17,033 जागा रिकाम्या आहेत. विशेष म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी दिलेल्या उमेदवारांमध्ये पात्र आदिवासींची संख्या रिक्त पदांच्या तुलनेत अत्यंत रोकडी आहे. अशा परिस्थितीत यापूर्वी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या 1,544 उमेदवारांना सेवेतून कमी न करता त्यांना कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी जोर धरत आहे. एकीकडे जागा रिकाम्या, दुसरीकडे कपातीची टांगती तलवार. ट्रायबल फोरमने विभागीय कार्याध्यक्ष पुंडलिक मेश्राम यांनी निवेदनातून शासनाकडे लक्ष वेधले की पेसा क्षेत्रात आधीच शिक्षकांचा तुटवडा असताना कार्यरत असलेल्या मानधनावरील शिक्षकांना कामावरून कमी करणे हा आदिवासी तरुणांवर अन्याय आहे. ज्या जिल्ह्यात उमेदवारांना कमी केले आहे त्यांना पुन्हा सेवेत घ्यावे आणि दुर्गम भागातील शाळांना शिक्षक द्यावेत अशी स्पष्ट भूमिका संघटनेने घेतली आहे. 5 वर्षांची सवलत देण्याची मागणी. घटनेने केलेल्या अधिकारानुसार आदिवासी समाज गेल्या 1 तपापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे स्थानिक डीएड बीएड धारक आदिवासी उमेदवारांना रिक्त पदांवर नियुक्त करून त्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 5 वर्षाची मुदत देण्यात यावी असा प्रस्ताव मेश्राम यांनी सरकारसमोर ठेवला आहे. पालघरपासून गडचिरोलीपर्यंत आणि नाशिकपासून यवतमाळपर्यंतच्या 13 जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सरकार आता काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.